आज 8th सेमिस्टरचा पहिला दिवस आहे, म्हणजे कॉलेज सुरू होऊन 2-3 दिवस झाल्यात, पण मी आज पहिल्यांदाच चाललो आहे आणि आपण आता कॉलेजकडे चाललो आहे. कॉलेजचा आमच्या रस्ता पाक खराब झाला आहे. गाडी डायरेक्ट मी गेटपर्यंत घेऊन जातोय, जिथं शेवटपर्यंत जाते. ते आडवी लावली म्हणून वॉचमन दंगा करा. ऑप्शनलचं होतं, पण अजून ऑप्शनलच मी डिसाईड केलेलं नाही आणि उठायला पण वेळ झाला म्हणून डायरेक्ट आता सेकंड लेक्चरला आलो आहे. त्याला पण ऑलरेडी लेट झाला आहे. कॉलेज बघू शकता आमचं जरा पतझड झालं आहे कॉलेजमध्ये. हिरवाई त्यामुळे कमी झाली आहे थंडीचा दिवस असल्यामुळं. केंद्रे सरांचं लेक्चर झालं, मग गार्गी डबा घेऊन आलती. मग डबा खायला ए डिव्हिजनमध्ये गेलो. तू इथं आईस्क्रीम खातेस का ते फिल्टर कॉफी खाते? म्हणजे काय विषय आहे त्या फिल्टर कॉफी आईस्क्रीमचा? मित्रांनो, लेक्चर संपलेलं आहे. लास्टचं लेक्चर ह्याचं होतं डिसॲडव्हान्टेज ग्रुपचं आणि ते संपलेलं आहे. आणि आता चाललेलो आहे रूमकडं. मित्रांनो, चहा घ्यायला चाललो आहे. आधी आहे, आम्ही आहे, चाललो चहा घ्यायला ट्रिप्सी. तर पोलीस असतात, पण आदित्य मुंडे लय मोठा माणूस आहे त्यामुळे काय विषय नाही. चालला कुंदाच्या प्यानो. ह्यो फेमस जयशंकर चहा आहे, सरांच्याकडनं स्पॉन्सर आहे. आमचं मार्गदर्शक सर. लेक्चर झाल्यावर चहा प्यायला आलेलो आहे आम्ही. गर्दी म्हणजे काय झालं? मुग्धा मॅमना भेटायचं आहे म्हणून आलो इथं. मुग्धा मॅमचं लेक्चर चालू आहे म्हणून थांबलो बसलो इथं. मग ते युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन आहे वक्तृत्व स्पर्धेची, त्यात पार्टिसिपेट करायचं आहे म्हणून आलतो. मुग्धा मॅडमच्या असते विषय सगळा. मॅडम गेल्यात 1:15 त्यांचं लेक्चर संपते, मग भेटणार. बसलो येतो तोपर्यंत इथं. काय लेक्चर होडी कसं काय घातली? होडी घातली ह्याला कारण आहे थंडी पुण्याची. चांगली वाटते काय पण होडी? मग काय. आणि हुडीचा स्मार्ट होडी काय करता. आणि हुडीचा एक विषय काय आहे, शर्ट बिर्ट काय घालायला गडबडीत नुसते अडकले की चला ऑल इन वन चालते. म्हणजे चूज करत बसा, इस्त्री करा, ह्याव करा त्याव करा, काय भानवड नाही, घाणवीत नाही. मी बेबीवाल्यांको सिरियसली नाही लेता. आणि ILSचं आम्ही पण नाही आणि ILSचं सिम्बॉयसिस बनवण्यात जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असलं तर ह्या BBA वाल्यांचं आहे. BBAची तुमची पहिली बॅच आहे काय? दुसरी सेकंड बॅच. हां, मग तुमच्या बॅचपासून जास्त झालं. म्हणजे ह्यांच्या बॅचपासून ILSमध्ये आधी युवा नेते आणि विचारवंत साहित्यिक चांगले जज वगैरे घडायचे. आता हे म्हणजे यशवंतराव चव्हाणांसारखे लोक, विलासराव देशमुखांसारखे लोक घडायचे इथनं. आणि आता हे निब्बे सगळे कुरळ्या केसाचे आणि मोठे टी शर्ट घालून गेलं बघा, क्लीन शेव करून असले सगळे उंडपिंडक सिम्बॉयसिस MIT सारखा क्राऊड इथं आलाय आमच्या ILSला. ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? आमचं काय म्हणणं आहे, आमचा विरोध आहे या गोष्टी.